काका, काका, चहा. काका, सकाळी अण्णांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. अवना कळवलंयस का? नाही, त्यांचा फोन नाही लागला, पण मी अरविंद काकांना कळवलं. अविनाश, कसला एवढा विचार करतोस? अहो मला सांग, हॉस्पिटलमधून कोणाचा फोन आला होता? नाही अरे, तू आदितीला फोन कर ना. हो, मी करतो त्यांना कॉल. मैं कमी सर. हा, या कदम. अहो, आदितीच्या वडिलांचं ऑपरेशन सुरू झालंय. जयचा फोन आला होता. आदितीनेच त्याला कळवायला सांगितलं होतं, पण तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्याने मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं. हो, चला, बरं झालं. बरं, कोण आहे आता तिथे? तिथे जय आहे आणि केतकर काका आहे. अच्छा, दिन्या कधी आला तिथे? ते रात्री आले. आऊ, एक मी बोलायचं होतं. हा, बोला ना. जयला एक 2-4 दिवस रजा मिळू शकेल का? म्हणजे काय आहे की आदितीकडे कोणी मदतीसाठी हवं ना हॉस्पिटलमध्ये. आता म्हणजे केतकर काकांचं वय झालंय, त्यामुळे त्यांना तेवढी धावपळ जमणार नाही. म्हणजे त्याचे भाऊ आणि वहिनी आहेत, पण त्याचा मुलगा लहान आहे ना, त्यामुळे ते मग ते हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊन असतात. त्यामुळे आदिती सोबत कोणी असलं तर बरं आहे म्हणून. म्हणजे बरोबर आहे तुमचं. तुम्ही नका काळजी करू, आम्ही बघतो. बरं, थँक्यू. आऊ. कमाल आहे. काय झालं? कदम काकांना जयाची काळजी, जयाला मिस दाभोळकरांच्या बाबांची काळजी. जिथे कुठे गरज असते ना, तिथे हे जयराम असतातच. काल मला असं वाटत होतं की जवळच्या कुठल्या नातेवाईकाच्या काळजीपोटी ते तिकडे आले. नातच तसं आहे ना त्यांचं, मैत्रीचं. अरे, जय आणि आदितीची खूप चांगली मैत्री आहे. माझी आणि देण्याची कशी आहे ना, तशीच. अगदी निखळ मैत्री आहे त्यांची. आदितीच्या घरच्या सगळ्यांना ओळखतो जय, अगदी घरच्यासारखाच असतो तिथे. मी गेले होते ना दिन्या पडला म्हणून त्याला भेटायला, तर तिथे जय सुद्धा आला होता दिन्यालाच बघायला. हल्ली कोण कुणासाठी एवढं करतं. म्हणजे अविनाश, तू तिला पैसे दिलेस, खूप मोठी मदत केलीस. म्हणजे आदिती नेहमी असा विचार करेल की माझे बॉस किती चांगले आहेत, त्यांनी मला वेळ प्रसंगी एवढी मोठी मदत केली. आणि मग हळूहळू ती तुझे पैसे फेडेलही. पण अशा प्रसंगी माणसाला पैशांबरोबरच मानसिक आधाराची गरज असते. तो आधार जय तिला देतोय. तिच्या सोबत सतत राहून तो तिला सपोर्ट देतोय. आणि ही अशी मदत कायमस्वरूपी लक्षात राहते. कळतंय तुला?
दिन्याला फोन करते. तो आहे ना हॉस्पिटलमध्ये, म्हणजे आपल्याला तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. हॅलो. हा दिन्या, कुमू बोलते रे. हा बोल. हॉस्पिटलमध्ये आहेस ना? तुला कुठून कळलं ग? अरे ते कदम आहेत ना आमच्या ऑफिसमधले, त्यांनी सांगितलं. अदितीचा फोन आला होता ना त्यांना. ऑपरेशन सुरू आहे ना? आत नेलंय त्यांना, पण बाहेर येताना ठणठणीत होऊन बाहेर येतील बघ. मला शब्द दिलाय त्यांनी, काय होणार नाही त्यांना. हो. अरे काळजी घेणारी एवढी माणसं आहेत, खरंच काहीही होणार नाही त्यांना. थँक्यू ग. दिन्या, काय वेळेला धावून आलीस. पैसे वेळेवर भरले नसते तर. दिन्या, अरे काय आहे? आपल्या मैत्रीत कधीपासून आल्या या फॉर्मॅलिटीज? हा, काय तू विसरलायस का? अदितीचे वडील म्हणजे माझ्या खास मित्राचे भाऊ आहेत. आणि हे सगळं मी नाहीच केलं, अविनाशनी केलं. गट्टू. हो, मी त्याला सांगितलं अदितीच्या बाबांबद्दल, तर त्याने लगेचच पैसे ट्रान्सफर केले. त्यालाही थँक्स सांग. अरे पुन्हा तेच. बर ते जाऊ दे, आता मी काय सांगते ते नीट ऐक. हा. अदितीने मला वाटतं कालपासून काही खाल्लं नसेल, आजही काही खाल्लं नसेल. आणि जय तिथे आहे, माझा अंदाज आहे तो सुद्धा उपाशी असेल. तर तू आधी त्या दोघांना काहीतरी खायला लाव. हा, आणि हो, तू काही खाल्लंस का? मी खातो नंतर, जर ऑपरेशन तर होऊ दे. अरे ते होणार, ते छानच होणार, तू काही काळजी करू नको. बरं, एक दुसराही निरोप दे अदितीला, म्हणाव काही कधी लागलं तर मला फोन करायचा. नाही, तू काय काळजी करू नकोस, मी आहे इथे. हा, ओके, ठेवते मी. सुहासचा फोन. मी आलोच. बोल सुहास. जय, अरे सगळे प्रयत्न केले मी, पण
एवढी मोठी रक्कम ताबडतोब कोणी द्यायला तयार नाही. बघू, म्हणजे 1-2 जणांना सांगून ठेवलंय मी, ते फोन करतीलच. सुहास, हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. आता अण्णांची बायपास चालू आहे, म्हणजे पैशांची व्यवस्था झाली. अरे पण एवढी मोठी रक्कम तू. अविनाश सरांनी दिली. थँक गॉड. हो. बरं जय, मी हॉस्पिटलला येतोय. ये तू, फक्त जास्त दगदग करून येऊ नकोस. जय, काही दगदग होत नाहीये, मी येतोय. सुहास, अण्णांची बायपास आहे म्हटल्यावर तुलाही माझ्या एवढंच टेन्शन आलं असणार आहे, माहिती आहे मला. जरा आराम कर आणि मग ये बेटा. आणि असंही इथे केतकर काका आहेत आमच्यासोबत. मग ठीक. पण जय, काही लागलं तर मला नक्की फोन कर. करतो. चल, बाय. बाय. काय रे देवा. हॅलो, अगं मी काय म्हणतोय, ऐकतेस काय? काय हो, काय झालं? अण्णा बरे आहेत ना? अण्णा बरे आहेत. मी जरा वेगळ्याच करण्यासाठी फोन केलाय. काय मला ना जरा भूक लागली. म्हणजे काल काही खाल्लं नाहीत का? काय बोलतेस काय तू? कालपासून कशी धावपळ चालू आहे माहितीये ना तुला? काय कालची परिस्थिती काय खायची होती काय? हो, मग मी काही घेऊन येऊ का करून? नाही रे, नको नको. तू 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 ऐक माझं. हे बघ, मी आणलंय खायला. मग आता खाता येणार नाही असं वाटतंय. का? काय म्हणजे काय? हॉस्पिटल म्हणजे इतर माणसं आहेत, त्यांच्या समोर खाऊ काय मी एकटाच? आता काय सगळ्यांनी खाल्लं तर मला खाता येईल. काय आता अण्णांबरोबर स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्यायला पाहिजे, हे कळायला हवं. अहो, पुढे बोला ना. पुढं काय, मला खूप भूक लागली आणि मी खाणार आहे आता. पण जया दीदी. मला भूक लागली सांगतो ना. तू ठेव फोन, फोन ठेव. बर. काळजी करू नका, ऑपरेशन झालंय आणि सक्सेसफुल झालंय. डॉक्टर, थँक्यू. तुमचे आभार कसे मानायचे कळत नाही. ते लवकर बरे होतील ना आता? म्हणजे आम्ही अण्णांना भेटू शकतो का आता? सॉरी, लगेच भेटता येणार नाही. 48 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. पेशंट एकदा शुद्धीवर आला ना की आपण बोलूया. काळजी करू नका, होतील लवकर ते बरे. मी अण्णांना म्हटलंच, मी त्यांना इथून घेऊन जाणार माझ्या घरात. चला ग नंदिनी, आपण जेवून घेऊया. अगं, असं उपाशी राहून काय उपयोग आहे का? एक्झॅक्टली. नाही ग, तसं नाही उत्तमा.
पण खरं सांगू का, जेवावंसंच वाटत नाही. म्हणजे तिकडून काही निरोप आल्याशिवाय ना अन्नच गोड लागायचं नाही. हो ना. बोल बोल बोलतोय. हा, अब डॉक्टर काय बोलले? हा, मी 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 सांगतो त्यांना. अरविंद, जयचा फोन आहे. बर. हा, कदम, काय झालं? कसे आहेत आता आदितीचे बाबा? अरविंद, कसं झालं ऑपरेशन? जय काय म्हणाला? तुम्ही सगळे जेवून घ्या, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. ऑपरेशन सक्सेसफुल. थँक गॉड. ऐकलंस रे बाबा. चला, आता ज्या ज्या ठिकाणी नवस बोलले ना, त्या त्या ठिकाणी नारळ ठेवून येते. आधी तिचे बाबा लवकर बरे होऊ देत. ए, मग आपण त्यांना भेटायला जाऊया. हा, हो हो, आजच जाऊ. काय गरज आहे? जरा कोणी आजारी पडलं ती चालले बघायला. अहो, असं काय करता अरविंद? काळजी वाटते ना. नाही, मान्य आहे, पण काय आहे की त्यांना आता 2 दिवस विश्रांतीची गरज आहे. तुम्ही कोणी बघायला जाऊ नका, त्यांना आराम करू दे. मी जरा आऊना निरोप देऊन होतो, नाही तर त्या काळजी करत बसते. अहो, तुम्ही जेवून घ्या ना आधी. चला चला, जेवा आता. बरं झालं पण ऑपरेशन. अरे बापरे, सगळेच बिझी दिसतात. का काय ना? बट पण मॅडम, ते जय सरांचे क्लायंट आले, ते हनीमून पॅकेजसाठी. मी बघते. चल. हा, चला. हॅलो काकू. अगं आदिती, मी आता करणारच होते तुला फोन. कधीपासून वाट बघते अगं मी. ऑपरेशन अजून चालू आहे का? नाही, झालं ऑपरेशन. काकू, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. काय सांगतेस? देवा, आहेस रे बाबा पाठीशी. हे बघ, मी साखर ठेवते देवा पुढे. आदिती, आता अण्णांना बरं वाटेल नाही? हो काकू. काकू, आता कुठे जाऊन थोडस रिलॅक्स फील होत आहे मला. हो ना. कधी सोडणार आहेत ग? एवढ्यात तरी नाही. बघ, मी तुला सांगत नव्हते, आपण ना प्रयत्न करायला हवेत. मग आपल्या प्रयत्नांना यश मिळालं की नाही आता? काकू, तुम्ही धीर दिलात ना, म्हणून सावरले मी. नाहीतर मला तर काहीच सुचत नव्हतं. आदिती, जय काय करतोय? त्याची पण खूप धावपळ होते नाही? काका आणि जय दोघांची खूप दगदग झाली. काका तर रात्रभर जागे होते. काकू, मी काकांना घरी पाठवते. हो, बरोबर. काका, मी काकूंना फोन करून कळवलं अण्णांचं ऑपरेशन झालं म्हणून. खूप काळजीत होत्या ना त्या, म्हणून. त्यांना सांगितलं मी, तुम्ही अजून इथेच आहात म्हणून. पण आता ऑपरेशन झालंय काका, आणि मी आहे इथे अण्णांसोबत. तुम्ही घरी जाऊन थोडा वेळ आराम करा ना प्लीज. काका,
काका खूप दगदग केली आहे तुम्ही. घरी जाऊन जरा आराम करा प्लीज. आणि जय, तू पण जा ऑफिसला. तुम्ही दोघं एकत्रच निघा ना, काकांबरोबरच जातोय. नाही नको, मी थांबतो. तरी तू इथे एकटी. जय, तुम्ही दोघांनी इथे थांबण्याची खरंच गरज नाही. मी आहे ना इथे अण्णांसोबत. आणि अण्णांच्या ऑपरेशनसाठी आपल्याला ऑफिसनेच मदत केली. त्यामुळे आता आपल्याला अजून सिन्सिअरली काम करावं लागेल ऑफिसमध्ये.